नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रशासनानं रोखलं. पोलीस आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये तू मैमय. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर तालुक्यात कडकडीत बंद. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि नाना पटोलेंच्या हस्ते होणार 30व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन. आयोजक आबा बागुल यांची माहिती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाकडून घेतला जात असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एका टप्प्यात घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलं. मेट्रो सुरू न झाल्याने नागरिकांची अडचण होत असून मोदींच्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट धरून राज्य सरकार सामान्य लोकांना वेठीस धरण्याचं काम करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने या मेट्रोचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने आघाडीच्या नेत्यांना मेट्रो स्टेशनकडे जाण्यास रोखल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये तू मैमय झाल्याचं दिसून आलं. काही काळानंतर आघाडीकडून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील प्रस्थापितांचा पराभव करून महाविकास आघाडीचे निलेश लंके या सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलाला आपण संसदेत पाठवलं असून आता विधानसभेला सुद्धा शेवगाव पाथर्डी म्हणून आपण तुतारी वाजवून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांना निवडून द्या असं आवाहन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर 6 महिन्याच्या आत केंद्रातील सत्ता पालट होणार असल्याचे संकेतही यावेळी जयंत पाटील यांनी दिले. शरद पवार साहेबांच्या नावाची महाराष्ट्रामध्ये आता गाठ पुन्हा तयार व्हायला लागली. 84 वर्षाचा योद्धा लढाई लढतोय. बहुजन समाजाचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या या प्रयत्नाला साथ देण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज देखील कधी राजकारणात नव्हते. त्यांनीही निवडणुकीला उभा राहण्यास मागच्या कबूल केलं आणि ते निवडून आले. आपल्याला आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न हस्तगत आहेत. काजनापूरचा प्रश्न काकांनी सांगितला. धरण 4 किलोमीटरवर घेतलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की शेवगावला 15 दिवसाची एकदा पण 18 म्हणजे शरम वाटावी अशी परिस्थिती आहे. शरमेनं मान खाली जाईल अशी शेवगाव शहराची परिस्थिती आहे. अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी नवी योजना करणं, त्याला ताबडतोबीनं अंमलात आणणं हे काम 5 वर्षाचं झालं नसेल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 1 दिवसाचा कडकडीत बंद ठेवण्यात आला. पुरंदर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा देत सासवड येथील शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी मराठा बांधवांनी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सासवडचे नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक ऋषिकेश धर्माधिकारी यांना निवेदन दिलं. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज विरोधकांचा विरोध जुगारून खेळीमेळीत पार पडली. सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी पोस्टरबाजीतून जोरदार टीका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं. तर साऊंडचा टेम्पो सभामंडपात घेऊन चाललेल्या विरोधी गटाला पोलिसांनी गेटवरच अडवल्याने विरोधी गटाच्या सभासदांनी समांतर सभा घेत संताप व्यक्त केला. दरम्यान चेअरमन अमल महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोध करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे, मात्र येत्या 5 वर्षात हा विरोध संपून जाईल असं म्हटलंय.
मंजूर आणि नामंजूरच्या घोषणा पाहायला मिळतात, मात्र यावेळी फक्त मंजूरच्या घोषणा दिसतात. काय नेमकं? निश्चितपणे गेल्या वर्षीची या कारखान्याची निवडणूक झाली, एक कलानं एक दिलानं सभासदांनी विश्वास दिला आणि या विश्वासाला पात्र होऊन ज्या कारखान्याची वाटचाल चालू आहे यासाठी सुद्धा आज सभासदांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने होती आणि या कारखान्याच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची पावलं उचलली जायची आहेत ती सगळी पावलं योग्यरित्या उचलली जात आहेत. त्यामुळे या जनरल बॉडीला सभासदांनी सहकार्य केलेलं आहे. विरोधकांची भूमिका विरोध करणं ही कायमचीच आहे, पण नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा 100% विरोध हा संपून जाईल आणि कारखान्याच्या सभासदांना न्याय देत जो आलेला आहे इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, भजन, भक्ती आणि साहित्य याचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव हा यंदा दिमागदार 30वे वर्ष साजरे करत आहे. नवरात्रात सलग 10 दिवस हा महोत्सव सुरू असणार असून 3 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता या महोत्सवाचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्नीथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी उद्घाटन होईल, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सालाबादप्रमाणे यंदाही भव्य दिव्य असा स्वरूपात पुणे गणेश कला क्रीडा रंगमंच इथं होणार आहे. 3 ऑक्टोबरला सायंकाळी 4:30 वाजता भव्य असं उद्घाटन सोहळा आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आमचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले, आमचे ऑब्झर्वर आदरणीय रमेश चेन्नीथला यांच्या शुभ हस्ते उद्घाटन येणार आहे. अनेक नामवंत कलावंत याला उपस्थित राहणार आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी, भार्गवी शिरमुले, रुपाली भोसले, त्याच्यानंतर मधुरा कुलकर्णी, आपल्या आलापिनी मिसाळ, अमृता घोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम गाडगे, द्रविड अशा अनेक या कलावंतांनी सादर केलेली बॉलिवूड धमाका आणि मेलडी असं या नृत्यरंग असा उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण आहे. दुर्गापूजन आहे, जमिनी शर्वरी करणार आहेत. आम्ही आंबेचे गोंधळी हा देवीचा जागर आणि खंडोबाचा गोंधळ असं स्वाती डोकटे आणि विनोद डोकटे करणार आहेत. काल पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार होते, पण पावसाने हा कार्यक्रम रद्द झाला असून आता 29 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने हे भूमिपूजन होणार आहे. तसेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंतच्या या नव्या मेट्रोचं लोकार्पण देखील याच वेळी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 29 सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः 12च्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे। त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल। या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। पुण्याच्या इंदापूर न्यायालयाच्या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूरमधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर खिळे ठोको आंदोलन केलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी बोंबा मारत अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। समृद्धी महामार्गावर रस्ता रोको केल्याने मराठा आंदोलकांवर जालन्याच्या तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल घ्यावी या मागणीसाठी 2 दिवसांपूर्वी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते। यावेळी काहींनी समृद्धी महामार्गावरील धार कल्याण आणि वरुड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता। त्यामुळे आज या आंदोलनातील 19 आंदोलकांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। भंडाऱ्याच्या साकोलीत खांबा ते वडेगाव या मार्गावर आज पहाटे भजनी मंडळीला घेऊन निघालेला टेम्पो नाल्याच्या पुलावरून कोसळून 2 लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। या टेम्पोतून प्रवास करणाऱ्या 15 जणांपैकी 13 जण किरकोळ जखमी झाले असून या घटनेची माहिती कळताच साकोलीचे तहसीलदार निलेश कदम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली। यावेळी SDRFच्या माध्यमातून पाण्यात वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू आहे। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोरील छताचे सीलिंग पडल्याची घटना घडली आहे। सुदैवाने छताच्या सीलिंगखाली कोणी उभं नसल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप होत असून रुग्णालयातील कामकाजावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।